सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की भाग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाची जास्त काळजी कराल, जे तुमच्यासाठी हानिकारक असेल. आज धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा बेत तुम्ही आखू शकता. आध्यात्मिक कार्यात सुद्धा तुमची आवड वाढेल. तुमचं एखादं कायदेशी संबंधित प्रकरण बऱ्याच काळापासून वादात सापडलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा वृषभ राशीच्या लोकांसाठी सौम्य असणार आहे. अनपेक्षित लाभ मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचं पालन करून चांगलं नाव कमवाल. व्यवसायामध्ये कोणाशीही तडजोड आजच्या दिवशी करू नका. प्रवासाला जात असाल तर वाहन जपून चालवा, नाहीतर अपघात होण्याची भीती आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद आज अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांच्या साहस आणि शौर्यामध्ये वाढ करेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामामध्ये मोठं यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. व्यावसायिक लोकांनी मोठ्या नफ्याच्या फंदामध्ये पडून लहान लाभाच्या संधी सोडू नयेत, नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील आणि नेतृत्व क्षमता मजबूत होईल. तुमच्या पालकांशी एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो, परंतु तुमच्या वडिलांचं म्हणणं तुम्ही ऐकायला हवं आणि ते समजून घेणं तुमच्यासाठी चांगले राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस हा मेहनतीचा दिवस ठरणार आहे. नोकरदार लोक उत्तम कामगिरी करून वरिष्ठांची मनं जिंकण्यामध्ये यशस्वी होतील. तुम्ही तुमच्या चांगलं वागण्या बोलण्याच्या स्वभावामुळे सर्वांना एकजूट ठेवण्यात यशस्वी व्हाल. व्यवहाराच्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतं. प्रचंड नफा मिळवण्यासाठी तुम्ही जास्त पैसे गुंतवू नयेत, नाहीतर तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे गुंतवू शकता. आज तुम्हाला तुमच्या आजोळाच्या बाजूनं आर्थिक लाभ होताना दिसतोय. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत वस्तूचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी खूप सावध आणि सतर्क तुम्हाला राहावं लागेल. कनिष्ठ सहकाऱ्यांच्या हातामध्ये एखादं काम सोडल्यास मोठी चूक होऊ शकते. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांनी जोडीदाराच्या प्रभावाखाली मोठी गुंतवणूक केली तर त्यांना नुकसान होऊ शकतं. तुमची जबाबदारी तुम्ही आज चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुमचं काम तुम्ही वेळेत पूर्ण करा. जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल केले असतील तर त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी शहाणपणानं आणि विवेकानं निर्णय घेण्याचा दिवस असेल. ऐकीव गोष्टींवरती आंधळेपणानं विश्वास ठेवण्याचं तुम्ही टाळा, अन्यथा वादविवादाची परिस्थिती उद्भवू शकते. तुम्ही तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्याल. एखाद्या ज्येष्ठ सदस्यानं तुम्हाला काही काम दिलं तर ते तुम्ही वेळेत पूर्ण करा. तुमची एखादी जुनी चूक आज लोकांसमोर येऊ शकते. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबाबत काळजी करत असाल तर आज त्यांना दिलासा मिळेल. एकापेक्षा जास्त स्रोताकडून पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. आज तुमच्या धैर्य आणि साहसामध्ये वाढ होईल.
नोकरदार लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. तुमची स्थावर किंवा जंगम मालमत्तेशी संबंधित एखादं प्रकरण जर कोर्टामध्ये सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज तुमच्या कामातील सफलतेकडे पाहून लोकांना आश्चर्य वाटेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा प्रगतीचा दिवस ठरणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला हा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांशी संबंध वाढवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल तुम्हाला आज वाईट वाटेल. आज तुम्ही सर्वांचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्या जोडीदारासोबत काही प्रेमळ क्षण घालवाल. तुमच्या कौटुंबिक बाबतीतही तुम्ही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेणं टाळा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी आनंदाचा ठरणार आहे. काही नवीन संपर्कामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. रक्ताचं नातं हे अधिक घट्ट होणार आहे. तुम्हाला सर्जनशील कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे आणि काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेटही होणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एखादी नवीन योजना सुरू करू शकता. तुमच्या आजूबाजूचं वातावरण आज प्रसन्न राहील आणि तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीच्या लोकांना महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करावी लागतील. धर्मादाय कार्यामध्ये तुमची आवड वाढेल. कोणतंही काम तुम्ही आज घाईनं करू नका. आज तुम्हाला जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही धोकेबाज आणि तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल, नाहीतर ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. आज तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित काही योजना या रोखल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना आज बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या मंडळींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा चांगला असणार आहे. एखादा मोठा यश मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न होईल. तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोतही सापडतील. तुमच्यातील स्वाभिमानाची भावना अबाधित राहील. बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे मिळाल्यानं तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला एखाद्या कामाची चिंता वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या व्यवसायात देखील आज सुधारणा होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. जर तुम्ही व्यवसायातील मंदीमुळे चिंतेत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित एखादं प्रकरण कोर्टामध्ये सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवांचा पुरेपूर फायदा घ्या आणि कोणावरही आज आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्यासमोर कोणतीही वादग्रस्त परिस्थिती उद्भवली तर त्याबाबत मौन बाळगणं आज तुमच्यासाठी हिताचं ठरेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहाटे भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलंय की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडू द्यावं. धन्यवाद.